उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, हा ऐशी चराचरी कीर्ती ज्याची, हा तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. नाव चरित्र त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांचं महत्व महाराष्ट्राला तरी अपरिचित नाहीच. ज्ञानेश्वर महाराज म्हटल्याबरोबर देव न मानणारा असे नका, पण ज्ञानेश्वर महाराजांना मानतो. कदाचित संत म्हणून मानत नसेल, पण साहित्यिक म्हणून मानतो. काही काही विद्वान आहेत किंवा आम्ही काही संत बिंत म्हणत नाही, पण थोर साहित्यिक म्हणून ठीक आहे. पण वर्म कळलं का, कोणच्या ना कोणत्या पद्धतीने मानावंच लागतं असा ज्यांचा मान आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या महात्म्या पुढे मान वाकवावीच लागते असा थोर मान द्यावा आणि त्यांचा मान वाकून आशीर्वाद घ्यावा असा ज्या माऊलीचा अधिकार आहे. त्यांना माना अथवा न माना. काही काही माणसे इतकी थोर असतात, काही काही व्यक्ती इतक्या थोर असतात, कोणाच्या मान्यावर नसतात. राजकारण मान्यावर चालतं तर का, राजकारण कशावर चालतं? लोकांनी मानलं तर, नाही मानलं तर संपलं. 4 दिवसापूर्वी तसंच घडलं. मानलं ते सत्तेवर आले, ज्यांना मानलं नाही ते निघून गेले. संतांचं अस्तित्व कुणी मानावं किंवा न मानावं असं कुणाच्या आधाराची कुबडी घेऊन उभं राहिलं नाही. स्वयंपूर्ण आहे, स्वतंत्र अस्तित्व. एक नेहमी दृष्टांत देत असतो, आईचं पद हे कुणी मानायची गरज नाही. मानली तरी आई आहे आणि न मानली तरी आई आहे. किंबहुना पुढे सांगतो, ती कशी असली तरी श्रेष्ठ आहे. अगदी नेहमीचा दृष्टांत देतो. प्रारब्धानुसार धन मिळतं आणि प्रारब्धानुसार मान मिळतं. ज्याचा योग आहे तसं मिळतं. म्हणून कोणी कोणाचा हेवा दावा करण्याचं काही गरज नाही. बाबा महाराज का मोठे? योग आहे. अनेक संत होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराजांची का पालखी लिखते? योग आहे. जिवंतपणी असताना पायात घायला मिळालं नाही, आज सोन्याच्या पादुका आहेत. काय विसंगती आहे नाही का? त्यावेळेला दारात कोणी उभं केलं नाही आणि आता दारातून पालखी जावी म्हणून भांडणं. नाही काय आश्चर्य नाही काय? जगातलं मोठं आश्चर्यकारक घटना आहे की दारावून गेले तरी पाप समजावं. सकाळी उठल्याबरोबर दर्शन झालं तर महापातक्यांचं दर्शन झालं म्हणून त्या काळच्या मंडळीने तोंड फिरवावं आणि नुसतं स्मरण झालं तर आजचा दिवसाचं सार्थक झालं असं आता 750 वर्षानंतर वाटावं. ते सुद्धा काही अलौकिक घटना आहे नाही का? 20,000 रुपये किलोच्या चांदीचा रथ केलाय म्हणे यंदा. पालखी चांदीची. काय एक विसंगती आहे नाही? असताना एक खास मिळू नये आणि आता पालखी रथ लाखोचा, कोटीचा. किती विसंगती आहे. पण शेवटी हे जीवन आहे नाही का?
त्या विसंगतीतून कुठेतरी संगती लागावी एवढ्या करता संतांची संगत आहे. उभारिला ध्वजती ही लोकावरी, सगळं जीवन अलौकिक. एका संन्याशाच्या पोटी आलेली मुलं, वडिलांना नाव ठेवलं, गावाच्या बाहेर काढलं. का काढलं? संन्यास घेतला, टाकला आणि गुरुआज्ञाचा स्वीकार करून पुन्हा संसारात आले. म्हणून एक वर्म सांगू का, वारकरी संप्रदायाचा शेवट संन्यासात नाही, तर घेतला असेल तर सोडा आणि पुन्हा संसार नीट करा. कळलं का? नाथाच्या घरची उलटी खूण. कशी उलटी खूण आहे नाही का? अनेकांच्या परमार्थाचा शेवट संन्यासामध्ये आहे. 4 आश्रम शेवटी शेवट कुठे? शेवटी संन्यास. ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ, संन्यास, संपलं. इथे काय घडलं? संन्यास घेतला. पण मला वाटलं फार बरं झालं नाही का? संन्यास सुटला नसता तर जगाची परिस्थिती विचित्र झाली असती. सर्व समाजाला परमार्थाचा अधिकार भेटला नसता. पुन्हा तारीची कंपाऊंड झाली असती. आतमध्ये डोकावू सुद्धा कोणी नाही, इतक्या मोठ्या भिंती झाल्या असत्या. पण संन्यास आश्रमातून बाहेर काढलं विठ्ठल पंतांना, समाजाने बाहेर काढलं. कामी मनुष्य आहे, विषयी मनुष्य आहे, गेला काशीला घरदार सोडून, पण आठवण झाली म्हणून परत आला. कसं जग आहे बघा. दोन्ही बाजूचा एक भाग आहे याच्यामध्ये. गुरु आज्ञा मोडली असती तरी महापाप घडलं असतं. आपल्याला कल्पना असेल, जेव्हा निघून गेले मुलं बाळ होईना, संसारामध्ये सुख नव्हतं, त्यांना संसार करायचाच नव्हता, पण केवळ ईश्वराची आज्ञा म्हणून संसारात पडले. स्वप्नामध्ये येऊन सांगितलं पांडुरंगाने, आलाय आळंदीत तर ज्या घरी उतरलाय तिथल्या मुलीचे लग्न कर. थोडसा मधला इतिहास सांगत नाही. मग ते सांगायला गेलं तर आपल्याला महिन्याची प्रवचन करावी लागते. फक्त ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांना महिना काय, तुम्ही आयुष्यभर बोलायला सांगा तरी आज सांगितलं उद्या सांगणार नाही, इतके ज्ञानेश्वर महाराज मोठे. त्याच्यात काही विशेष अशातला काय भाग नाही. इतकं त्यांचं अस्तित्व, इतकं त्यांचं कर्तृत्व, इतकं त्यांचं तत्वज्ञान, चारित्र्य, चरित्र अलौकिक आहे. सोडून गेले, मुलं झाली नाही, संसारामध्ये रमणं नव्हतं. एक तुम्हाला सांगू का, ज्या नवरा बायकोंचं, ज्या सासू सुनाचं पटत नाही ते नातवंड झाल्यावर पटू लागतं. ते कितीतरी बसले असतील की महाभाग. महाभागिनी काय की पहिल्यांदा सून अशी अंगावर गेली तर राग यायचा, पण तो जर पहिल्या फटक्याला नातू झाला, ती सासू तिला 2 चमचे तूप वाढते, खात. ती म्हणते, अहो तूप खायला नको ना, पोराला अंगावर पाच, ते दूध कसं काय पाच खा. मी म्हटलं एवढा कळवळा कुठला? कळलं का तुम्हाला? एक नातू झाला तर त्या सुनेबद्दल प्रेम वाटतं. काय आश्चर्यकारक घटना आहे नाही का? जे आवडत नव्हतं ते आवडू. जग असंच आहे हो, जग हे असंच आहे. म्हणून मुलं बाळ होणं हा पुढच्या संसाराची सुखाची नांदी आहे.
आता काही काही होत नाही, हा भाग ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. ताप उतरल्यावर ती म्हणली, तुम्ही बोलणार नव्हता ना, मूर्ख आहेस, गाडवायच अक्कल नाही तुला, गप्प. आणि बोलू लागला. कळलं तुम्हाला? दुवा कळला का? 2 डब्याचं सेंटिंग होण्याचा हा भाग आहे. हा मोठा दुवा आहे. हा भाग जर नीट लक्षात आला तर तुम्हाला कळेल की हे काय कौतुक आहे. असं अडकून ठेवणार एक महान आश्चर्य आहे. तसं इथे असंच घडलं. काय घडलं? दुवा नव्हता. दुवा नव्हता म्हणून समाधान नव्हतं. मी एक सांगू का तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये सुद्धा संसारात मुलं व्हावी आणि परमार्थामध्ये मूल तत्व प्रगट व्हावं. संसारामध्ये मूल झाल्याशिवाय समाधान नाही आणि परमार्थामध्ये मूल तत्व आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाल्याशिवाय समाधान नाही. अशी सांगड करून थोडस जेवढं होईल वेळ तेवढं सांगू. असं आहे, या जीवनाचं एक मूळ आहे, मूल तत्व आहे. नदीचा प्रवाह 1000 मैलो वाहत जातो, पण जिथून वाहते, जिथून मूळ आहे, गंगाद्वार, गंगोत्री, यमुनोत्री, जमुनोत्री, माणसं बघायला जातात का? ते मूळ आहे. तसं ज्या जिवंतपणा, चांगला असू दे, वाईट असू दे, खरा असू दे, खोटा असू दे, पापात्मक असू दे, पुण्यात्मक असू दे, पण याचं एक मूळ आहे. मूळ बघावंसं वाटतं आणि ते मूळ बघितल्याशिवाय आनंद नाही. तसं जे मूल तत्व आहे. म्हणून गेले काशीला, इकडे हे आले, भेटले, पाठवलं आणि मग त्यांना आशीर्वाद देऊन पाठवलं की जा, माझी गुरुआज्ञा आहे. ते म्हणाले, महाराज संन्यास घेतलाय. खोटं बोललास म्हणाले मला तू म्हणालास मला पत्नी नाही, कोणी नाही, म्हणून मी तुला आज्ञा दिली. माझंही चुकलं, मी चौकशी केली नाही. कारण का? एक सांगू का? आपल्या पोटी चांगली संतती येणं हे जसं भाग्य लागतं, तसं चांगला शिष्य मिळणं याच्याकरता सुद्धा भाग्य लागतं. मुलं होता तो, त्याच्याबद्दल काही नाही, पण सध्याच्या काळामध्ये वृद्धाश्रमात टाकणारी जास्ती भेटतात. काही वृद्धाश्रमात टाकतात आणि काही घरात ठेवून वृद्धाश्रमात ठेवल्यासारखं वागतात. अर्थ जवळजवळ नाही का? अर्थ काय? संबंधीवर जर घरात आई बाप असून त्यांची चौकशी केली नाही तर वृद्धाश्रमात टाकल्यासारखंच आहे. तुकडा काय त्याच्यात विशेष आहे? पाळीव कुत्र्याला सुद्धा आपण देतो, तर म्हाताऱ्या बापाला दिलं म्हणून विशेष काय? काही विशेष काय आश्चर्य याच्यातला भाग नाही आहे. माणसाच्या शरीराकरता अन्न लागतं, पण जगावंसं असं वाटण्याकरता कुणीतरी प्रेम करावं लागतं. कुणीतरी लागतं. मग तो भाऊ असू दे, तो बाप असू दे, तो नवरा असू दे, ती बायको असू दे, ती बहीण असू दे, ती आई असू दे, मैत्रीण असू दे, नाही तर सद्गुरू असू दे, पण कोणीतरी आपलं विचारणा करणार आहे, आपल्यावर प्रेम करणार आहे, असं वाटल्याशिवाय माणसाला जगण्यात अर्थच वाटत नाही. काही काळ वाटतं पैसे कमवण्याकरता जगावं, पण पैसे मिळाल्यानंतर वाटतं आता खर्च तरी कोणावर करू. ज्याच्यावर खर्च करावा असं वाटलं सुद्धा कोणतरी पाहिजे. ज्याच्यात प्रेम आहे, ज्याच्यात आपुलकी आहे, ज्याच्यात जिव्हाळा आहे, असं कोणतरी असावं लागतं. सद्गुरुनाथांनी जवळ घेतलं. आई साहेबांना तर बघितलंच होतं. रुक्मिणी माता, नाव काय गोडो, रुक्मिणी विठ्ठल पंत, देवाचेच नाव.
ज्ञानेश्वर महाराजांचे सुरुवातीचे अभंग ज्ञानदेव म्हणे आहेत. सुरुवातीचे जर आपण अभंग बघितले तर काय म्हणून आहेत? ज्ञानदेव म्हणे. आणि त्याच्यानंतरचे वाङ्मयातले अभंग आहेत बाप रुक्मा देवीवर विठ्ठलू, बाप रुक्मा देवरू विठ्ठलू. याच्यातलं काही काही लोकांनी अर्थ केले की हे कोणाचे? ज्ञानदेव म्हणे कोण? बाप रुक्मा देवरू कोण? बाप रुक्मा देवरू म्हणणारे कोण? याच्यातला भाग सांगतो. 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. हे आता सर्व सार गोळ करून सांगे ना, अगदी असंच नाही. म्हणजे हे सगळं तुम्हाला नीट कळलं पाहिजे थोडक्यात. एका प्रवचनात काय सांगणार? पण असो, इच्छा आहे तर तेवढं तरी ऐकून घ्या, काही बिघडत नाही. एवढं जरी लक्षात पुष्कळशी माहिती झाली तरी खूप झालं. 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्यांनी सांगितलं माझा अवतार संपला, कार्य संपलं. ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला, सगळं व्हायचं ते झालं. आता काही शिल्लक राहिलं नाही. एवढं म्हटल्यानंतर अतिशय दुःख झालं. निवृत्तीनाथांना दुःख झालं, काकांना दुःख झालं, मुक्ताईला दुःख झालं. सगळ्यांनी गळ्यात मिठी मारली. अरे ज्ञानराजा, तू आमचा श्वास आहेस, तू आमचं अस्तित्व आहेस, तू आमच्या जीवनाचं सुख आहेस, तू आमच्या जीवनाचं समाधान आहेस. सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावरचा दागिना किती तोळाची याला महत्व नाही. 10,000 रुपये तोळ सोनं जरी झालं तरी मालकाच्या लावलानी कुंकुम तिलक आहे तोच महत्वाचा आहे. जीवनाचं सौभाग्याचा पूर्ण विराम आहे. पूर्णविराम एक टिपकाच असतो ना, तसे एक कुंकवाचा टिपका हा त्या बाईच्या सौभाग्यावरचा अलंकाराचा पूर्ण विराम. जसं ज्ञानराजा आमच्या जीवनातल्या सुखाचा पूर्ण विराम तू आहेस. तू समाधी घेतलंस तर काय केलं? ठीक आहे म्हणाले. मग असं करतो, प्रत्येकाकरता 2-2 वर्ष राहतो. म्हणून निवृत्तीनाथा करता 2 वर्ष, सोपान काकांच्या करता 2 वर्ष आणि मुक्ताई करता 2 वर्ष, अशी 16 आणि 6 22. पण एक केलं, माझ्या दृष्टिकोनातून माझं आयुष्य पूर्ण झालं. आता इथून पुढे कोणचंही वाङ्मय केलं तरी तिथे ज्ञानदेव म्हणे लिहिणार नाही, बाप रुक्मा देवीवरू विठ्ठलू. म्हणून पुढच्या सगळ्या अभंग वाङ्मयामध्ये जवळजवळ बाप रुक्मा याच्यामध्ये दोन्ही साधलं. त्यांनी आई वडिलाचंही स्मरण साधलं आणि उपास्य कुळदैवताचंही स्मरण साधलं. हेच या अवताराचं वर्म. असे ज्ञानदेव, असं अलौकिक जीवन. जेव्हा सद्गुरूंनी बघितलं त्यांच्याकडे, बघितल्यावर कळलं. का सांगितलं कळलं का? नाव काय? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. त्या अभंगाच्या माध्यमातून दोन्ही साधलं, दोघांचंही स्मरण तिथे केलं. दोघांनाही बघितलं होतं. बघितल्यावर एकच सांगितलं, अरे म्हणे बाबा विठ्ठलपंता, अरे मी तुझ्याकडे बारकावेने बघितलं नाही, पण आता बघितल्यानंतर मला एक जाणवलं. या माऊलीच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही जन्माला येणार आहेत आणि मुक्त अवस्था ती मुक्ताई जन्माला येणार आहे. जीवाचा उद्धार करणारा शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. अशीच्या यांच्या पोटी जन्माला येणार आहे. एवढं म्हटल्याबरोबर रे, मी जर तुला इथे अडकून ठेवला संन्यास धर्मामध्ये तर कोट्यावधी लोकांचा उद्धार होणार नाही. तो उद्धाराकरता तुला या संन्यासातून मोकळच करायला पाहिजे. महाराज अंगावरची वस्त्र फाडून काढली भगवी. रामानंद नाव त्यांचं. वस्त्र फाडली, फेकून दिली आणि येताना धोतर जोडी अंगरखा आणला होता, पगडी आणली होती. हा झा आणि आता ग्रस्त आश्रमात पुन्हा जा.
रडले, म्हणले महाराज मला परमार्थाची आवड होती म्हणून सोडलं. अरे तुझ्या एकट्यापुरता परमार्थ करण्यापेक्षा विठ्ठला त्यांचं नाव चैतन्य आश्रम ठेवलं. अरे चैतन्य आश्रमा, अरे बाळा तुझ्या लक्षात कसं येत नाही, आता एकट्या करता परमार्थ नाही, जगदोद्धार करणारे मायबाप तुझ्या पोटी येणार आहे. या माईचं उदर इतकं श्रेष्ठ आहे, तो हक्क डावलण्याचा जगाचा जो हक्क आहे तो बाजूला करण्याचा अधिकार मला नाही. आणि मी जर हे केलं नाही तर माझ्यावर महादोषाचं पातक लागेल, महादोषी होईल. काय आश्चर्य आहे. आणि तिथेच कळलं का तुम्हाला उलटा गंगा कशी वाहिली. ब्रह्मचार्य, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास. इथे संन्यास घेतला, नवे टाकून दिला आणि पुन्हा ग्रस्त आश्रमात प्रवेश केला. आणि निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सुपान काका, मुक्ताईंचा जन्म झाला. संसार जर वाईट असता तर काही मला नाही वाटत रामानंदाने त्यांना पुन्हा पाठवलं. सगळे जर संन्यासी ब्रह्मचारी झाले तर जनतेने काय करावं. ती गंमतच आहे. जेवढे संन्याशांचे आश्रम चालतात तेवढे ग्रस्तांच्या जीवावर चालतात ना. मोठे मोठे संन्यासी विद्वान टीव्हीला कार्यक्रम दिसतात आपल्याला, त्याच्यापुढे संन्यासी बसलेला कोणी दिसत नाही. सगळीच ही जनता जनार्दन. ज्यांना बायका आहे, ज्यांना मुलं आहे, ज्याला घर आहे, ज्यांना दार आहे, ज्यांना प्रपंच आहे. म्हणजे अर्थ कळला का. सगळ्या आश्रमांचा आधार ग्रस्त आश्रम आहे हे विसरू नका, नाही का. आश्रम काशीतले चालतात तिथल्या डोनेशनवर, हरिद्वारचे आश्रम चालतात तिथल्या डोनेशनवर. म्हणजे ग्रस्त्यांनी डोनेशन करावं, आश्रम चालावा, हे सत्य आहे ना. मग त्या ग्रस्त आश्रमाला नावं ठेवून कसं जमेल. बाई वाईट आहे नाही, हाताळले नाही तुम्ही बरोबर म्हणून वाईट झाली, नाही का. जी गोष्ट ज्या पद्धतीने बघायला पाहिजे तशी वापरली तर चांगलंच आहे, नाही का. अहो असं आहे, अग्नीला देवता म्हणता ना तुम्ही. अग्नी नारायण आहे ना. काय बरोबर आहे ना. मग द्या ठेवून घरात कुठेही. काय एखाद्याला जेवायला बोलवावं आणि गॅसची शेगडी मध्ये पेटून ठेवावी, मोठी बंपर गॅसची. ती शिजवून तिथे आणावं, कळलं का तुम्हाला. पण ठेवली तर प्रत्येकाच्या खुर्ची खाली एक एक गॅस लावून ठेवला तर. एकाने विचारलं का हो दिपे साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवून खाली काय ठेवलं. खाली काय ठेवलं म्हणला. काय अग्नी नारायण पेटवा, पेटवा. कळलं का तुम्हाला. याचा अर्थ लक्षात घ्या. नारायण असला तरी त्याच्यातला भाग काय तो लक्षात घेऊन वापर करा. प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट भाग आहे. हो, तुकाराम महाराज आमचं फार कौतुकाने लिहितात. ते म्हणाले सर्पविंचू नारायण पण दुर्नी वंदावे. ते डिस्कवरी चॅनलला जे बघता ना तसं करायला तुम्ही जाऊ. ते डिस्कवरी चॅनल फार चांगलं दाखवतात. तो साप पकडतो, काय करतो काय करतो, ते कसं शेपूट धरून. म्हटलं काय भानगड आहे काय. तो असं कचकन धरतो, त्याला सवय आहे. आपल्यातले गेला त्यांनी त्याला नारायणच करून माझं बोलणं कळलं का. सर्प नारायणच, विंचू नारायणच, पण त्याच्यातला गुण ओळखून सापाला मारायला जाऊ नये. आला ना नाही तर माझा नारायण भेटला, मारा भेटला. बघा तुम्ही
एखादी इंगळी चांगली भेटली हातात घ्यायची. इतकं सोपं नाही आहे बरं का. तसं सगळे नारायणच आहेत, पण त्या नारायणातला गुण काय आहे, अवगुण काय आहे, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. नाही आलं तर घोटाळा आहे. तसं संसार चांगला आहे, संसार वाईट आहे. जसा हाताळायचा पाहिजे तसा हाताळा, त्याच्यातूनच तुम्हाला मोक्षाचा मार्ग सापडेल. हो, संसार असा आहे की जो कुणालाही सोडता येत नाही. तो कोण संसारातून सुटलाय? तुम्हाला काय वाटतं, बायको केली नाही म्हणजे संसार नाही? अरे संन्यासी ब्रह्मचारी सगळे संसारिकच आहेत. बिगर संसारी कोण आहे? केवळ बायको नाही म्हणजे संसार नाही. कोण अर्थ काढतो? चुकीचा अर्थ आहे. एक लक्षात घ्या, जन्म मरण हाच संसार आहे. मूळ बेस संसार कुठे आहे? जन्म मरण. मग याच्यातून जर मोठे मोठे सुटले नाहीत तर कुठून अर्थ काढला की यांना संसार नाही? हो, एक सांगतो आता, मी दोन्हीकडेही आहे. संसारातही आहे आणि परमार्थातही आहे. संसारी माझ्या परीने मोठा आहे आणि परमार्थही महा मोठा आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, मला संसारात आयुष्यात कधीच ताप झाला नाही, एवढा परमार्थात होतो. बोलणं लक्षात येते का तुम्हाला? हो, संसारामध्ये घरातली 3-4 माणसं जीव घालणं सहज सोपं, काही अवघड नाही. पूर्वीपासून आम्ही जमीनदार आहोत. इनामी आहे तिकडे पलट्यांना, काही कमी नाही. 2 घास खायला, बरं वार करायला काय लागतं? पाण्याचा ग्लास फुकट असतो, दुसरे ग्लासाची किंमत तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कशाला सांगतो? सांगण्याकरता का माझं प्रवचन आहे? ज्याचा तुम्हाला अनुभव आहे ते मी सांगू नाही ते मी सांगा. काय पाणी पिण्याकरता काय लागतं? काहीच लागत नाही, सहज. काय हो, एखाद्याच्या घरी अनोळखी माणूस असू दे, उन्हाळ्याचा दिवस असू दे, आणि एखाद्याच्या पायरीवर बसला ना तुम्ही, आणि कोणी जर चांगली बाईने डोकावलं, का बाबा ऊन लागलं वय, या पाणी. तुम्ही जर तिला म्हणाला जरा बियर आणता का, म्हणजे लाच घालू का पेक द्या, माझ्या दारात बसून मला बियर मागतोस होय? माझं म्हणणं कळलं का? हे बघा, पाणी मागितलं तर भानगड झाली नाही, पण नको ते मागितलं तेव्हा भानगड झाली. तेव्हा संसार त्रासदायक केव्हा होतो? त्यांनी मर्यादा उल्लंघन केली तर. हो, माझा म्हणून सांगू का, माझ्या परमार्थाला 1 रुपया लागला तर माझ्या संसाराला 1 रुपया लागला तर परमार्थाला 1 लाख लागतात. अवघड आहे, इतकं सोपं नाही आहे. आता बघा, वारी आली, दिंडीमध्ये 2-2 हजार मनुष्य असतो. आमच्या वारकऱ्यात परिस्थिती बेताची असते, खाऊन पिऊन आपलं कसं तरी. त्या 10% देणारे 90 महाराज तुमच्या भरोशावर आलो. ये बाबा, इतकं सोपं नाही आहे, इतका सोपं नाही आहे. हो, घरातल्यानं काय, माझ्या हुकमात आहे सगळे. असा डोळा इकडे तिकडे गेला की कोणी घरातला हलत नाही, कळलं तुम्हाला? पण हे सगळे परमार्थात ते सांभाळावं लागतं. वारीत काय जेवला काय, बरं आहे, काही त्रास नाही, काही दुःख नाही, फार गंमत आहे. माझं बोलणं कळलं का? आता मी विचार केला की हा संसार सोडला पण हा केवढा मोठा. माझं बोलणं कळलं का? वारीतल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ऍम्ब्युलन्स बरोबर. काय रोजच्या हजारो लोकांना गोळ्या, इंजेक्शन, औषध. लक्षात घ्या, असं म्हणू नका की परमार्थात संसार नाही, आहेच. म्हणून मुद्दा मुळात सांगितला, जन्म आला की संसार आलाच. म्हणून असं कोणी म्हणू नका बायको नाही संसार नाही, सगळं आहे. म्हणून जे मार्गदर्शन केलं रामानंदानी, अरे काय संन्यासाच्या गोष्टी सांगतोस,
संसार कर, जा. इथून पुढे माझा आशीर्वाद आहे तुला. वृत्तिरहित स्थान तो निवृत्ती तुझ्या पोटाला येईल. ज्ञान ज्ञानोपा तुझ्या पोटाला येईल. कर्मरूपाने प्रसन्न पावणारा सोपान तुझ्या पोटाला येईल. आणि मुक्त अवस्था जी मुक्ताई ती तुझ्या पोटाला येईल. हे आशीर्वाद दिले तेव्हा ही मुलं जन्माला आली. बर का. मूळ तत्व काय आहे तर वृत्तिरहित स्थान हा निवृत्ती. वृत्तिरहित स्थान म्हणजे काय? असे स्थान आहे की तिथे काही नाही, पण काही नाही हे सुद्धा काहीतरी आहे. वृत्तिरहित स्थान म्हणजे काय? तिथे वृत्ती नाही. बरोबर आहे, वृत्ती नाही, पण वृत्तीचं उगम स्थान आहे. वृत्तिरहित स्थान असं जे स्थान त्याचंच नाव निवृत्ती. काय म्हटलं मी? त्याचं नाव काय? निवृत्तीनाथ. हो, आधारभूत. आता जिथे नाही तिथूनच काहीतरी प्रगट होतं, आणि नाही तिथून काहीतरी प्रगट होतं, आणि त्या प्रगट झाल्याची जेव्हा जाणीव होते तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. वृत्तिरहित स्थान निवृत्तीनाथ. जाणीव ज्ञान ज्ञानोबा. पण ज्ञान ज्ञानात असून जमत नाही, ते ज्ञान कर्मातून प्रगट व्हावं लागतं. मला एवढं सांगायला वेळ नाही, पण थोडक्यात सांगतो. काही नाही असं एक स्थान. मग पुढे काय झालं? काही नाही ते ज्ञानातून प्रगट झालं. बरोबर आहे ना? कुठे आलं? तुमच्या डोक्यात एखादी कल्पना नसते आणि तुम्ही म्हणता एकदम मला सुचलं. म्हणजे एकदम मग तुम्हाला कुठून सुचलं? तुमच्या डोक्यात पूर्वी कधी कल्पना आली होती का? नाही. मग आता कशी सुचली? कुठून आली? म्हणजे जिथे आली तिथे ती असं जे स्थान ते वृत्ती राहील. पण जाणीवेत आल्यानंतर तुम्ही त्याला काय म्हणता? ज्ञान. ज्ञान. आता मला पुढे सांगा, ज्ञानात येऊन भागतं का? कर्मातून प्रगट व्हावं लागतं ना. एका मुलाने अभ्यास उत्तर केला आणि सगळं त्याच्या डोक्यात होतं. कुठे होतं? डोक्यात. पेपर घेतला, नाव लिहिलं, नंबर लिहिला, विषय लिहिला, सुंदर अक्षरात प्रश्न उतरून काढले आणि पेपर देऊन टाकला. किती मार्क मिळाले असतील? मिळण्याचं काही कारणच नाही. मोठा भोपळा आला. मास्तरनी बघितलं, अरे तू मगाचपासून बसलायस, वर्गातला हुशार मुलगा, तू लिही ना. म्हणला लिहायची गरज नाही, माझ्या डोक्यात आहे, ज्ञानात आहे. माझं बोलणं कळलं का? ते म्हणले, मूर्खा, अरे जे डोक्यात आहे ते कर्मातून उतरू दे ना. काय? नवरा बायकोला म्हणाला, आज आपल्याला इडली सांबार कर. मग तिने वाचून दाखवलं डोक्यात, पटपट पडली ना. मला माहिती आहे ना, जरा करते, काळजी करू नका. संध्याकाळी म्हणली, माझ्या डोक्यात आहे. डोक्यात इडली भात चालेल का ताटात पाहिजे? तसं ज्ञानात असून जमत नाही. जे ज्ञानात आहे ते कर्मातून प्रगट होत होतं, तेव्हा ते सोपं होतं, म्हणून त्याला सोपान म्हणतात. कळलं का तुम्हाला? कोणची गोष्ट नुसती ज्ञानात असून जमत नाही. इथले नगरसेवक फक्त ज्ञानातच काम करू लागले, प्रत्यक्षात जर उतरलं नाही तर निवडून देतील का माणसं? ते म्हणले, टँकर तुम्हाला डोक्यात पाठवा. म्हणली, या पुढच्या वेळेला डोक्यात नाही घातलं तर नाव आमचं तुमच्या डोक्यात बरोबर. पाणी नाही आणि टँकर डोक्याने पाठवला. ते म्हणले, डोकं तुमचं अडकून ठेवा खुंटीला, टँकर येऊ द्या. किंबहुना जे डोक्यात आहे, म्हणजे जे ज्ञानात आहे, ते कृतीतून उतरलं पाहिजे. किती दृष्टांत देऊ? शेकड्याने देईन, शेकड्याने दृष्टांत देईन. म्हणून वृत्तिरहित स्थान
ते ज्ञानात येतं, कर्मातून प्रगट होतं आणि पुढे कर्म कुठेतरी संपावं लागतं. तीच मुक्त अवस्था आहे. बरोबर आहे ना? अगदी 1 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये महिन्याची नोकरी आहे की शेवटी एका माणसाला अगदी महिना 5 लाख रुपये पगार. बरोबर आहे ना? 40-50 वर्ष नोकरी केली, इतका सिनियर, इतका हुशार, तब्येत चांगली. एक दिवस त्यांनी सांगितलं आता बाजूला नोकरी घ्या. हो म्हणाले, असं काय करता? तुमच्यासारखा सिनियर मोस्ट कारखाना सुरू झाल्यापासून यू आर द फर्स्ट पर्सन. तुमच्यामुळे हा हजारातला कारखाना कोट्यावधी अब्जावधीत गेला. 5 लाख नाही, पुढच्या महिन्यापासून 10 लाख देतो. तो म्हणला 10 नाही 25 दिले तरी आता नको, आता मला याच्यातून मुक्त अवस्था पाहिजे. बरोबर आहे का नाही? असं वेळ येते ना की आता काही नको, बस बस संपलं, आता काही करायचं नाही. ठीक आहे, पैसे खूप कमवले, झालं, आपल्या आपल्या पुरतं झालं, आता समाधान, मुक्त. म्हणजे शेवटी कर्मही संपावं. चला अजून हा जरा मोठा दृष्टांत झाला. बायकोनी पुरणपोळी केली, अगदी आवडीची. काही काही माणसांना पुरणपोळी फारच आवडते बरं का. 1 खाल्ली, 2 खाल्ली, 3 खाल्ली, 4 खाल्ल्या, 5 खाल्ल्या, पुढे ते म्हणले अजून घ्या. म्हणजे शेवटी मुक्त पाहिजेच ना. का झोपताना उशाला घेऊन झोप लागेल का? लक्षात ठेवा, कोणचंही कर्म जरी असलं तरी त्या कर्मातून मुक्तता पाहिजे. मिळूनच ही 4 तत्व आहेत: निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. तुम्ही असा अर्थ काढू नका की 4 भावंड आहेत. नाही, विश्वामध्ये जी मेन 4 तत्व आहेत, वृत्तरीत स्थान, ज्ञानदेव, सोपान कर्म आणि मुक्त अवस्था, ही 4 तत्वच या भावंडांच्या रूपाने जन्माला आली. या सर्वाचा पाया ज्ञानदेव. पाया काय वारकरी संप्रदायाचा? ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. माणसांना वाटतं वारकरी संप्रदाय साधा आहे. साधा आहे, सोपा आहे, पण अडाणी नाही. एक काळ अशी समजूत होती, विद्वानांनी समजूत पक्की करून घेतली होती. आता सुद्धा आहे. तुमच्या दिंड्या जातात त्याच्यात सगळी साधी शेतकरी दिसतात. बरं आहे ना? नापिक माणसं असण्यापेक्षा काहीतरी पिकवणारी माणसं असावीत ना. ज्यांच्या घरामध्ये गहू आहे पण शेतात नेलं तर गहू ओळखता येत नाही. हो, एकाला भाताच्या शेतीत घेऊन गेलो आम्ही. मला म्हणलं हे कोणत्या जातीचं गवत आहे? म्हटलं रोज तोंडात कोंबतोस त्या जातीचं. असं म्हटलं आंबेमोर याच्यातून घेतो. अरे वा, त्या गावाच्या लोंब्या बायकोला घेऊन दाखवायला काय म्हणलं याच्यातून गहू निघतो. असं बोलणं कळलं का? तसं ताटातलं खाणारे निराळे आणि जो पिकवतो त्याचे हात मातीने भरतात होतो. त्याला गुडगावर शेतात उतरून पाणी धरावं लागतं, पाणी अडवावं लागतं, खत पाणी घालावी लागतात. तेव्हा शहरातल्या माणसाला सुंदर म्हटलं इथे पिकवणारी माणसं जास्ती आहेत म्हणून ती तशी दिसतात. मला म्हणला बाबा महाराज अगदी वर्माचं बोलला. आता म्हटलं तुम्ही आमच्या वर्मावर बोट ठेवल्यावर आम्ही बोलू नाही तर काय करावं?
ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मग या चंदनाने काय केलं? महान क्रांती. ती क्रांती काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, पण आज प्रवचनच त्यांच्यावर आहे तेव्हा ओघाने सांगतो. काय केलं? काय केलं? पूर्वीचं वाङ्मय संस्कृत मध्ये, बरोबर आहे, मराठीमध्ये का केलं? आपली विद्वत्ता दाखवण्याकरता नाही, तुम्हाला वाचता यावं म्हणून. तुम्हाला वाचता यावं आणि त्यांना माहिती आहे जो वाचेल तोच वाचेल. सिद्धांत काय? जो वाचेल तो वाचेल. आणि अजून सांगतो, नुसतं काहीतरी वाचून वाचायचं नाही, ज्ञानेश्वरी वाचेल तोच वाचेल. काहीतरी वाचलं म्हणजे बुडूनच जाईल की काय? अहो, जे वाचायला पाहिजे तेच वाचायला पाहिजे का नको ते वाचायला पाहिजे? खून कसा करावा याच्यावर तो पुस्तक वाचलं आणि खून केला, वाचेल? वाचेल का? नाही वाचणार, नाही वाचणार. खून करू नये अशी प्रवृत्ती वाढायची असेल तर ज्ञानेश्वरीच वाचावी लागेल. तेव्हा ज्यांनी दगड मारली त्यांना सुद्धा आशीर्वाद बाहेर पडेल, आहे ना? ज्ञानेश्वरीचा शेवट कशात आहे? पसायदान. काय मागितलं? जे खांची व्यंकटी सांडो. जे दुष्ट दुराचारी आहेत त्यांची सुद्धा बुद्धी, वाईट बुद्धी नाहीशी हो. मराठीमध्ये करण्याचा हेतू एकच आहे. आज सर्व जाती जमातीमध्ये गुरुपदावर आरूढ असलेली मंडळी तयार झाली. याचं कारण ज्ञानेश्वर महाराज. हे कुणाला पटो नाही तर न पटो. सध्या जातीयवाद फार माजलाय. माणसांनी संतांना सुद्धा जातीत ओढून घेतलंय. त्यामुळे पुष्कळशे घोटाळे होऊ लागले. एक सांगू का? ज्याला कोणची जात नाही पण सर्व जाती ज्याच्याजवळ जाऊ शकतात, जातात, अशी ज्यांची जात त्यांना संत म्हणा. ही संतांची जात आहे. माऊली श्रेष्ठ पदाला प्राप्त होऊन सुद्धा तुमच्या लक्षात आलं नाही, मुंज करून घेतली नाही. त्यांनी कोणताही शिक्का मारला नाही, कारण त्यांना सर्व समाज एकत्र करायचा होता. नाथ महाराज तेवढे मोठे, त्यांनी भागवत मराठीतून केलं. मराठीतून करण्याचा हेतू एकच, सर्व बहुजन समाज जाणता करावा. आणि तो जाणता झाल्यानंतर तोच म्हणू लागला, काय म्हटलं? जगात कुणालाही एवढी मोठी पदवी दिली नाही, एवढी मोठी पदवी त्यांना दिली, ते म्हणजे माऊली. काय आश्चर्य आहे! एका पुरुषाला स्त्रीवाचक नावाने हाक मारावी, आणि ती सुद्धा स्त्रीवाचक असं नाव नाही, माऊली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाथाची माय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. असे ज्ञानेश्वर महाराज. मराठीमध्ये ज्ञानेश्वरी झाली. कर्तृत्व केवढं मोठं सध्याच्या लोकांना पटत नाही. चालवेली जडभिंती पटत नाही. रेडा बोलवला पटत नाही. त्यांच्या हातून आमच्यासारखी माणसं तर बोललीच आणि बोलतायतच, पण रेडा सुद्धा बोलला म्हणूनच ते अवतारी पुरुष आहेत. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान